विद्यार्थी मित्रांनो, काळ हे तीन प्रकारचे आहेत हे आपल्याला माहीतच आहे। वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। हे काळ तीन जरी असले तरी प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत। म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या प्रत्येक काळाचे चार चार उपप्रकार आहेत। पहिला उपप्रकार म्हणजे साधा काळ, ज्याला इंग्लिशमध्ये सिंपल टेन्स असं म्हणतात। दुसरा उपप्रकार म्हणजे चालू काळ, ज्याला कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात। तिसरा उपप्रकार म्हणजे पूर्ण काळ, ज्याला परफेक्ट टेन्स असं म्हणतात। आणि चौथा उपप्रकार म्हणजे पूर्ण चालू काळ, ज्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात। या उपप्रकारांपैकी पहिला उपप्रकार म्हणजे सिंपल टेन्स हा उपप्रकार आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे। चला तर सुरू करूया। इझी लर्निंग कन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही बोलत असतो किंवा आपल्या बोलण्यातला जो अर्थ असतो त्यात जी क्रिया दाखवलेली असते, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये जी क्रिया असते ती क्रिया कोणता तरी काळ दाखवत असते। एकतर तो काळ वर्तमान काळ असेल, एकतर भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल। म्हणजेच आपण जे काही बोलतो ते कुठल्या तरी काळामध्ये आपण बोलत असतो। आपणा सर्वांना माहीत आहे की काळाचे तीन मुख्य प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत। आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिला प्रकार म्हणजे सिंपल टेन्स हा प्रकार बघायचा आहे। प्रेझेंट टेन्सचा पहिला उपप्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्सचा पहिला उपप्रकार सिंपल पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचा पहिला उपप्रकार म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स। सिंपल टेन्स आपण आकृत्यांच्या माध्यमातून समजून घेऊया। या आकृतीमध्ये लाल रेषा तुम्हाला जी दिसते ती लाल रेषा म्हणजे टाइमलाईन आहे। आणि मध्ये तुम्हाला जी हिरवी रेषा दिसते ती हिरवी रेषा प्रेझेंट टेन्स दर्शविते, म्हणजे आताचा काळ ती दाखवते। समजा आता 10 वाजलेत म्हणजे ती 10 वाजताची वेळ दाखवते। ह्या आकृतीमध्ये काळी रेषा, उभी काळी रेषा जी आहे ती पास्ट दाखवते, म्हणजे भूतकाळ दाखवते। त्या रेषेखाली 9 लिहिलेले आहेत, म्हणजे 9 वाजताची वेळ आहे असं समजावं। आणि ह्याच आकृतीमध्ये पिवळ्या रंगाची जी उभी रेषा आहे ती फ्युचर म्हणजे भविष्य दाखवते। त्या रेषेखाली 11 हा आकडा लिहिलेला आहे, म्हणजे 11 वाजताची वेळ समजा ती दाखवते। समजा आता 10 वाजले म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे। नाव म्हणजे आता जर एखादी घटना घडली तर ती घटना म्हणजे प्रेझेंट मधली घटना, म्हणजेच वर्तमान काळातील घटना। म्हणजे 10 वाजता घडलेली घटना जी आहे ती घटना म्हणजे प्रेझेंट टेन्स मधील घटना। आणि 10च्या अगोदर म्हणजे 9 वाजता एखादी घटना घडली असेल तर ती घटना म्हणजे पास्ट मधली घटना, म्हणजेच भूतकाळातली घटना। आणि 11 वाजता समजा आता 10 वाजलेत आणि पुढे 11 वाजता म्हणजे एका तासानंतर जी काही घटना घडणार आहे ती घडणारी घटना म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ। आता बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ या काळाची आकृती। ही आकृती बघा। ह्या आकृतीतील खालची जी लाल रंगाची रेषा आहे ती आहे टाइमलाईन। आणि हिरव्या रंगाची जी उभी रेषा आपल्याला दिसते ती रेषा प्रेझेंट टेन्स म्हणजे आत्ताचा काळ दर्शविते। आणि वर आडवी निळ्या रंगाची जी लाईन आहे ती लाईन क्रियादर्शक लाईन आहे। या लाईनवर ह्या ज्या फुल्या तुम्हाला दिसतात लाल रंगाच्या, ह्या फुल्या म्हणजे झालेली क्रिया दर्शवतात। तर पहा, इथे प्रेझेंटवर म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा एक फुली आहे, म्हणजे ही जी क्रिया आहे प्रेझेंट टेन्स मधली, सिंपल प्रेझेंट टेन्स मधली क्रिया ही आत्ता झाली किंवा आत्ता होत आहे। आणि पास्ट मध्ये सुद्धा याच्यावर एक फुली तुम्हाला दिसते लाल रंगाची, म्हणजे क्रिया पास्ट मध्ये सुद्धा झालेली आहे, म्हणजेच भूतकाळात सुद्धा क्रिया झालेली आहे।
आणि फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला एक लाल रंगाची फुली इथे दिसते, म्हणजे फ्युचरमध्ये सुद्धा म्हणजे भविष्यात सुद्धा क्रिया होणार आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ हा अशा क्रिया दर्शविते की ज्या क्रिया भूतकाळात सुद्धा झालेल्या असतात, प्रेझेंटमध्ये म्हणजे आताच्या काळात सुद्धा ती क्रिया होत असते आणि भविष्यात सुद्धा ती क्रिया होण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, मी शाळेत जातो. आता हे जे वाक्य आहे, मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल, हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. मी शाळेत जातो याचा अर्थ मी फक्त आजच शाळेत जातो का? आज शाळेत जातो, बरोबर आहे, परंतु शाळेत जाणे ही माझी सवय आहे. मी कालही शाळेत गेलो होतो, आजही जातो आणि भविष्यात सुद्धा जाणार. म्हणजे ही शाळेत जाणे ही माझी नेहमीची सवय आहे. ही सवय दर्शवण्यासाठी हा काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ वापरतात. आता बघूया सिंपल पास्ट टेन्सची आकृती. ही आकृती बघा. खालील लाल रंगाची रेषा ही टाइमलाईन दाखवते आणि उभी हिरव्या रंगाची जी रेषा आहे ही प्रेझेंट टेन्स म्हणजे आत्ताचा काळ दाखवते. आणि ह्यामध्ये वरच्या बाजूला निळ्या रंगाची जी आडवी रेषा आहे ती क्रियादर्शक रेषा आहे. या रेषेवर तुम्हाला एक लाल रंगाची फुली दिसते. ती लाल रंगाची फुली म्हणजे क्रिया ज्यावेळी झालेली आहे ती वेळ दर्शविते. आता इथे हिरव्या रंगाची जी उभी रेषा आहे ते वर्तमान काळ म्हणजे आत्ताचा काळ दाखवते आणि या रेषेच्या डाव्या बाजूचा जो भाग आहे तो पास्ट म्हणजेच भूतकाळ दाखवतो. म्हणजेच ही जी क्रिया आहे जिथे फुली मारलेली आहे तिथे ती क्रिया झाली, म्हणजे भूतकाळात झालेली क्रिया दर्शवण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात. उदाहरणार्थ, मी शाळेत गेलो. मी शाळेत गेलो म्हणजे माझी शाळेत जाण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झाली. मी शाळेत गेलो. आय वेंट टू स्कूल. आता बघूया सिंपल फ्युचर टेन्सची आकृती. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये खालील लाल रंगाची रेषा ही टाइमलाईन आहे. उभी हिरवी रेषा ही प्रेझेंट टेन्स म्हणजे आताचा काळ दाखवते, सध्याचा काळ दाखवते आणि या रेषेच्या उजव्या बाजूला भविष्यकाळ आणि डाव्या बाजूला भूतकाळ दाखवलेला आहे. आणि या आकृतीमध्ये वर निळ्या रंगाची जी रेषा आहे आडवी ती रेषा क्रियादर्शक रेषा आहे आणि या रेषेवर तुम्हाला लाल रंगाची जी फुली दिसते ती फुली क्रियेची वेळ दाखवते. म्हणजेच क्रिया आतापासून पुढे होणार, म्हणजे भविष्यात ही क्रिया होणार, भविष्यात एखादी क्रिया होणार असे दर्शवण्याकरिता साधा भविष्यकाळ म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स वापरतात. फॉर एक्झाम्पल, मी शाळेत जाईल, आय विल गो टू स्कूल. आता सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या तिन्ही टेन्सचे आपण उदाहरणं बघूया. एक उदाहरण पाहूया आणि एका वाक्यावरून आपण बाकी सर्व वाक्य करून पाहूया. मी लिहितो, आय राईट. हे वाक्य साध्या वर्तमान काळाचे आहे. याचा अर्थ मी लिहितो म्हणजे मी आता लिहितो, परंतु लिहिण्याची मला सवय आहे. मी फक्त आताच लिहत नाही तर मी या अगोदरही लिहिलेले आहे, आता लिहित आहे आणि भविष्यात सुद्धा लिहिणार आहे. म्हणजे लिहिणे ही माझी नेहमीची सवय आहे. हे दर्शवण्याकरिता सिंपल प्रेझेंट टेन्सचे हे वाक्य आपण वापरतो. मी लिहिले म्हणजे लिहिले म्हणजे लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली. मी लिहिले, सिंपल पास्ट टेन्स. मी लिहिणार, मी लिहिणार म्हणजे मी आता लिहिले नाही पण मी लिहिणार, भविष्यात मी लिहिणार म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स. किंवा मी लिहीन असं सुद्धा मी बोलू शकतो. मी लिहीन किंवा मी लिहिणार. आय विल राईट हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्समधले आहे. पण मी लिहितो, मी लिहिले आणि मी लिहीन हे जे तिन्ही वाक्य आहेत हे सिंपल टेन्समधील आहेत. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. पण बोलताना आपण नेहमी फक्त या तीनच प्रकारामध्ये बोलतो का? तर नाही. कारण सिंपल, समजा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मी लिहितो हे वाक्य आपण बोलतो, तसंच मी लिहित नाही असं सुद्धा बोलतो. म्हणजेच आपण पॉझिटिव्ह सुद्धा बोलतो आणि निगेटिव्ह सुद्धा बोलतो. म्हणजे मी लिहितो
मी लिहित नाही असं सुद्धा आपण बोलतो, किंवा मी लिहिले, मी लिहिले नाही, मी लिहिणार किंवा मी लिहिणार नाही असे सुद्धा आपण बोलतो. किंवा आपण प्रश्न सुद्धा विचारतो, तू लिहितो का, तू लिहिले का, तू लिहिणार का, असे प्रश्न सुद्धा आपण विचारतो हे सिंपल टेन्समध्ये. आणि आपण जे प्रश्न विचारतो ते प्रश्न सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असू शकतात. जसं उदाहरणार्थ, तू लिहितो म्हणजेच तू लिहितो का असा प्रश्न न विचारता आपण निगेटिव्ह प्रश्न सुद्धा विचारू शकतो. तू लिहित नाही का, किंवा तू लिहिले नाही का, किंवा तू लिहिणार नाही का, असे प्रश्न सुद्धा आपण विचारतो. तर आपण या चारही प्रकार म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन हे चारही प्रकारामध्ये हे वाक्य करून बघूया. मी लिहितो, आय राईट. तू लिहितो, यू राईट. यश लिहितो, यश राईट्स. आता बघा, इथे पहिल्या दोन्ही वाक्यात आपण राईट लिहिलं, परंतु या वाक्यामध्ये आपण राईटला यस लावला. यश राईट्स का लावला? कारण यश हा जो सब्जेक्ट आहे म्हणजे वाक्यातील जो कर्ता आहे हा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे. एकवचनी म्हणजे तुम्हाला समजते, म्हणजे यश हा एकटाच आहे, परंतु तृतीय पुरुषी म्हणजे नेमकं काय तर समजून घ्या. बोलणारा हा प्रथम पुरुष असतो, ऐकणारा हा द्वितीय पुरुष, आणि ज्याच्याबद्दल बोललं जातं तो तृतीय पुरुष. म्हणजेच इंग्लिशमध्ये याला काय म्हणाल, जो बोलतो तो फर्स्ट पर्सन, जो ऐकतो तो सेकंड पर्सन, आणि ज्याच्याबद्दल बोललं जातं तो थर्ड पर्सन. म्हणजे मी तुम्हाला सांगत आहो, मी तुमच्याशी बोलत आहो, मी म्हणतो म्हणजे मी बोलतो म्हणून मी फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष, आणि तुम्ही ऐकत आहात म्हणजे तुम्ही द्वितीय पुरुष म्हणजे सेकंड पर्सन. आणि कोणाबद्दल बोलत आहो मी? यशबद्दल. म्हणजे यश हा थर्ड पर्सन म्हणजेच तृतीय पुरुष आहे. हा तृतीय पुरुष आहे आणि एकवचनी आहे, सिंग्युलर आहे, म्हणजे तो एकटाच आहे. म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता जर असेल वाक्यामध्ये, तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजेच थर्ड पर्सन सिंग्युलर जर कर्ता असेल तर व्हर्बला यस लागते. म्हणून इथे आपण राईटच्या ऐवजी राईट्स असं बोलतो. यश राईट्स. तो लिहितो, ही राईट्स. आता तो जो आहे तो सुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी आहे. ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी आहेत. ते लिहितात, दे राईट. ते लिहितात, दे राईट. आता इथे बघा, ते लिहितात, मी तुम्हाला सांगत आहो म्हणजे मी फर्स्ट पर्सन आहो, आणि तुम्ही ऐकत आहात तुम्ही सेकंड पर्सन आहे, आणि कोणाबद्दल बोलतो? त्यांच्याबद्दल बोलतो. ते लिहितात, परंतु ते म्हणजे हे सिंग्युलर नाहीत, म्हणून इथे राईटला यस लावले नाही, म्हणून आपण दे राईट असं म्हणतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचं हेच वाक्य आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन या प्रकारात करून पाहूया. मी लिहितो, आय राईट. मी लिहित नाही, आय डोंट राईट. मी लिहितो का? डू आय राईट. मी लिहित नाही का? डू आय नॉट राईट. तू लिहितो, यू राईट. तू लिहित नाही, यू डोंट राईट. तू लिहितो का? डू यू राईट. तू लिहित नाही का? डू यू नॉट राईट. यश लिहितो, यश राईट्स. यश लिहित नाही, यश डझंट राईट. आता इथे बघा, आयला आपण काय म्हटलं होतं? आय डोंट राईट. यूला काय म्हटलं होतं? यू डोंट राईट. पण यश आहे, या यशला डोंटच्या ऐवजी डझंट आपण इथे लावले, कारण तो तृतीय पुरुषी एकवचनी आहे. या वाक्यामध्ये मेन व्हर्ब म्हणजे राईट,
आणि अशा प्रकारच्या वाक्यात मेन व्हर्बला यस न लावता तिथे डूच्या ऐवजी डज लावतात. डूच्या ऐवजी तिथे डज लावतात. यश लिहितो का? डज यश राईट? यश लिहित नाही का? डज यश नॉट राईट? तो लिहितो, ही राईट्स. तो लिहित नाही, ही डझंट राईट. तो लिहितो का? डज ही राईट? तो लिहित नाही का? डज ही नॉट राईट? ते लिहितात, दे राईट. ते लिहित नाही, ते लिहित नाहीत, दे डोंट राईट. ते लिहितात का? डू दे राईट? ते लिहित नाहीत का? डू दे नॉट राईट? हे सर्व झाले सिंपल प्रेझेंट टेन्सची उदाहरणे. आता बघूया सिंपल पास्ट टेन्सची उदाहरणे. मी लिहिले, आय रोट. इथे राईटच्या ऐवजी रोट लिहिले. रोट हे V2 आहे, म्हणजे व्हर्बचे सेकंड रूप, म्हणजे सेकंड फॉर्म आहे. व्हर्बचा सेकंड फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप. इंग्लिशमध्ये क्रियापदाचे 3 रूपे असतात, V1, V2 आणि V3. जे INGचं रूप आहे, व्हर्बला ING लागते, जसं राईटला रायटिंग, तर त्या रूपाला व्हर्बचं चौथं रूप म्हणतात रोट. WROTE, रोट हे राईटचं दुसरं रूप आहे. राईट हे मेन व्हर्ब आणि या मेन व्हर्बचं दुसरं रूप रोट. राईट, रोट आणि थर्ड आहे रिटर्न. राईट, रोट, रिटर्न आणि चौथं रूप रायटिंग, म्हणजे ज्याला ING लागते. मी लिहिले, आय रोट. याचं निगेटिव्ह, मी लिहिले नाही, आय डिडंट राईट. इथे पहा, पहिल्यांदा जे पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं, म्हणजे मी लिहिले, तिथे आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरला रोट. आणि इथे मी लिहिले नाही असं बोलताना इथं आय डिडंट राईट असं म्हणतो. राईटला इथे रोट म्हणत नाही, परंतु राईटच्या अगोदर जे डिडंट तुम्हाला दिसते, जे हे डीड जे आहे, DID, डीड, डू या व्हर्बचं दुसरं रूप आहे, सेकंड फॉर्म आहे. इथं सेकंड फॉर्म आपण ऑलरेडी लावलेला आहे, डीड, डिडंट. आणि हे जे डिडंट आहे, हे डिडंट म्हणजे डूचा सेकंड फॉर्म असल्यामुळं या राईटचं आपण इथं रोट केलेलं नाही आणि आपण असं म्हणतोय आय डिडंट राईट. त्यानंतर क्वेश्चन आपण विचारतो, मी लिहिले का? डीड आय राईट? आणि क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन सुद्धा आपण विचारतो, मी लिहिले नाही का? डीड आय नॉट राईट? तू लिहिले, यू रोट. तू लिहिले नाही, यू डिडंट राईट. तू लिहिले का? डीड यू राईट? तू लिहिले नाही का? डीड यू नॉट राईट? यशने लिहिले, यश रोट. यशने लिहिले नाही, यश डिडंट राईट. यशने लिहिले का? डीड यश राईट? यशने लिहिले नाही का? डीड यश नॉट राईट? त्यांनी लिहिले, ही रोट. त्यांनी लिहिले नाही, ही डिडंट राईट. त्यांनी लिहिले का? डीड ही राईट? त्याने लिहिले नाही का? डीड ही नॉट राईट? त्यांनी लिहिले, दे रोट. त्यांनी लिहिले नाही, दे डिडंट राईट. त्यांनी लिहिले का? डीड दे राईट? त्यांनी लिहिले नाही का? डीड दे नॉट राईट? हे सर्व झाले सिंपल पास्ट टेन्सची उदाहरणे. आता बघूया सिंपल फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ, म्हणजेच भविष्यात होणाऱ्या क्रिया या काळात दर्शविल्या जातात. मी लिहीन किंवा मी लिहिणार, आय विल राईट. मी लिहिणार नाही, आय विल नॉट राईट. मी लिहील का? विल आय राईट. मी लिहिणार नाही का? विल आय नॉट राईट. किंवा इथे विल नॉटचा शॉर्ट फॉर्म ज्याला कॉन्ट्रॅक्शन म्हणतात, ते वोंट सुद्धा आपण वापरू शकतो, वोंट आय राईट. तू लिहिशील, यू विल राईट. तू लिहिणार नाही, यू विल नॉट राईट. तू लिहिशील का? विल यू राईट. तू लिहिणार नाही का?
विल यू नॉट राईट किंवा वॉन्ट यू राईट. यश लिहीन, यश विल राईट. यश लिहिणार नाही, यश विल नॉट राईट. यश लिहिल का, विल यश राईट. यश लिहिणार नाही का, विल यश नॉट राईट किंवा वॉन्ट यश राईट. तो लिहीन, he will write. तो लिहिणार नाही, he will not write. तो लिहिल का, will he write. तो लिहिणार नाही का, will he not write किंवा won't he write. ते लिहितील, they will write. ते लिहिणार नाहीत, they will not write. ते लिहितील का, will they write. ते लिहिणार नाहीत का, will they not write किंवा won't they write. मला आशा आहे की तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स समजला असेल. जर समजला नसेल तर हा व्हिडिओ 2-3 वेळा बघा. व्हिडिओमध्ये जे उदाहरणं, जे चारही प्रकारचे उदाहरणं तुम्ही बघितले, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन, हे जे सर्व उदाहरणं तुम्ही इथे बघितले, हे सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत. तिथे सुद्धा तुम्ही पाहून अभ्यास करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तसेच तुमच्या कमेंटची सुद्धा मी वाट बघतोय. कृपया कमेंट्स करा आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील.